गाईज आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये CE2 चं पेपर अनालिसिस बघायचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की किती स्थाने आहेत, कोणत्या इयरला किती स्थाने आहेत हे सगळं माहिती आहे. परंतु आपण सेकंड इयरला बघितलं. फर्स्ट इयरला तुम्हाला सिंपल होतं, चरकचे फक्त 12 अध्याय करायचे होते. परंतु सेकंड इयरला आलं की सगळे स्थानं वाटतात, त्याच्यामधले अध्याय वाटतात. तेव्हा लेकरांचं टेन्शन वाटतं की एवढं होईल का? हे सगळ्यात महत्वाचं त्यांचा क्वेश्चन माइंड मध्ये बसतो की एवढं मोठं चरक करायचं, अख्खा पूर्वार्ध करायचं, फक्त स्टार्टिंगचे 12 अध्याय सोडले तर एवढं होईल का? काही सगळं करण्याची गरज आहे की नाही, किंवा कोणत्या स्थानाला किती वेटेज आहे, हे आपल्याला या अनालिसिस मधून कळणार आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, द्रव्य गुण, रसशास्त्र, अगतंत्र हे सब्जेक्टचे ब्ल्यूप्रिंट बघतात, परंतु संहिताचे मात्र ब्ल्यूप्रिंट कोणी बघत नाही आणि ज्या स्थानाला जास्त वेटेज नाही त्याच्यावरच जास्त वेळ घालत बसतात. त्यामुळे बाकीच्या सब्जेक्टला किंवा बाकीच्या स्थानांना त्यांना तेवढा वेळ भेटत नाही. त्यामुळे आपल्याला संहिताची ब्ल्यूप्रिंट कळणं खूप जास्त महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये जसं की इंद्रिय स्थान आहे, इंद्रिय स्थानावर तुम्हाला एकच क्वेश्चन येणार आहे. मग कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन येणार आहे, कोणत्या अध्याय एनकेचे आहेत, डीकेचे आहेत, एमकेचे आहेत, हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. इंद्रिय स्थानचे मोस्ट ऑफ जर तुम्ही अध्याय बघितले तर ते एनके मध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला आज काय करायचं, हे लेक्चर झाल्याबरोबर चरक संहिता उघडायची आहे, त्याचबरोबर ब्ल्यूप्रिंट ओपन करायची आहे. ब्ल्यूप्रिंट मध्ये बघायचं कोणते अध्याय एनकेला आहेत, ते केले नाही तरी चालेल, किंवा त्याच्यामध्ये जर नंबरिंग वगैरे असेल तर ते एमसीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढं वाचून, परंतु बाकीचं नाही केलं तरी पण चालून जाईल. आणि जे महत्वाचे स्थान आहे, जसं की निदान स्थान आहे, सूत्रस्थान आहे, त्याच्यावर तुम्हाला एलएक्यू एक एक दोन दोन एलएक्यू, दोन दोन एसएक्यू विचारले गेलेले आहेत. मग ते स्थान खूप महत्वाचे आहे आणि ते जर तुम्ही स्थान केलं तर बाकीच्या सब्जेक्ट मध्ये थोडं थोडं तुमचं सोडून जातं, आपल्याला जास्त वेटेज आहे. ठीक आहे, आता आपण संहिता अध्ययनाचं जे काही पेपर अनालिसिस आहे ते बघूया. आपण दोन पेपरचे अनालिसिस करणार आहोत, विंटर 2024 अँड सप्लिमेंटरी पेपर. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय केलंय, आधी तर एलएक्यू घेतले. एलएक्यू घेताना स्टार्टिंगला तुम्हाला इथं ब्ल्यूप्रिंट नुसार कोणत्या टॉपिकवर एलएक्यू आहे ते दिलं जाईल. नंतर इथं विंटर 2024 चा पेपरचं मधला क्वेश्चन असेल आणि लास्टला असेल सप्लिमेंटरी पेपर मधला क्वेश्चन. ठीक आहे, आपण बघूया की विंटरच्या पेपरला ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली आहे का, किंवा सप्लिमेंटरी पेपरला किती प्रमाणामध्ये ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली नाही, हे पण बघणं गरजेचं असतं. ठीक आहे, आता बघा फर्स्ट क्वेश्चन तुमचा एलएक्यूचा काय सांगितलेला आहे, सूत्रस्थान मधला 13वा अध्याय, 14वा अध्याय, 16वा अध्याय, 18वा अध्याय, 17 अध्याय किंवा 15 अध्याय यापैकी कशावर विचारतात. म्हणजे थोडक्यात काय, सूत्रस्थानच्या 13 अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत कशावर विचारला जाऊ शकतो. मग खरंच विचारला गेलाय का? बघा आता विंटरचा जो हा क्वेश्चन आहे, विंटरच्या पेपर मधला जो फर्स्ट एलएक्यू होता तो होता विरुद्ध आहारावर एलएक्यू होता, परंतु तो यापैकी कोणत्याही अध्यायामध्ये तुम्हाला भेटणार नाहीये. हा एलएक्यू आहे चरक सूत्रस्थानच्या 26व्या अध्यायामध्ये. फर्स्ट एलएक्यू फॉलो नाही झाला. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आपल्याला, तशाला हे अध्याय माहिती आहे, फर्स्ट एलएक्यू आणि सेकंड एलएक्यू सूत्रस्थानावर असणार आहे. सूत्रस्थानचे सगळे अध्याय करायचे. जेव्हा तुम्ही सेकंड एलएक्यू बघाल ना, ऍक्च्युअल मध्ये चरक सूत्रस्थानच्या 26व्या अध्यायावर 6 एलएक्यू यायला पाहिजे होता, पण इथे 6 एलएक्यू आला, तरी काही हरकत नाही. तो पण अध्याय महत्वाचा होता म्हणून आपण तो अध्याय करतो. ठीक आहे, नेक्स्ट सप्लिमेंटरी पेपरला जो पहिला एलएक्यू आलाय तो आलाय स्नेहा अध्यायावर. स्नेहा अध्यायामध्ये स्नेहाचे प्रकार, स्नेहाचे गुण, मात्रा, विचारणा सांगून स्नेहविधी सविस्तर वर्णन करा, असा तुमचा एलएक्यू आहे. हा 100% फॉलो झालाय तुमचा हा स्नेहा अध्याय 13वा एलएक्यू फर्स्ट सप्लिमेंटरी पेपर 100% फॉलो झालेला आहे. ओके, सेकंड एलएक्यू हे अपेक्षित आहे. सूत्रस्थानच्या 28 म्हणजे सूत्रस्थानच्या थोडक्यात 21व्या अध्यायापासून 30व्या अध्यायापर्यंत कशावर येऊ शकतो. ठीक आहे, इथे जे अध्याय सांगितलेले आहेत त्यापैकी कशावरही येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये 21 ते 30 सूत्रस्थान. मग आता बघा, जो सेकंड एलएक्यू होता विंटर 2024 च्या पेपर मधला तो होता अष्टोनिंदितीय पुरुषाचे. ठीक आहे, अष्टोनिंदितीय पुरुषाचे वर्णन करून अतिस्थौल्याचे हेतू, दोष, त्याची चिकित्सा हे सगळं विचार हे आलेलं आहे आपलं. बघा, चरक सूत्रस्थान 21 अष्टोनिंदितीय अध्यायामध्ये क्वेश्चन 100% ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली. सेकंड सप्लिमेंटरी पेपर मध्ये कुष्ठव्याधीचे दोष विचारले. कुष्ठ म्हणजे व्याधी विचारलं म्हणजे काय, गेलो आपण तिला निदान स्थानामध्ये गेलो आणि हा फॉलो झालेला नाही. हा निदान स्थानातून पेपर आलेला क्वेश्चन आलेला होता. सप्लिमेंटरी पेपरला काय झालं होतं की निदान स्थानातून 2 क्वेश्चन आले होते. ऍक्च्युअल मध्ये काय की एलएक्यूचा पॅटर्न असा आहे की 2 एलएक्यू आले पाहिजे,
परंतु सप्लिमेंटरी पेपरला मात्र 2 निदान स्थानातून LAQ आले होते. ठीक आहे, इथं ब्ल्यू प्रिंट फॉलो झालेली नाहीये, पण ज्यांचे निदान स्थानाचे अध्याय सगळ्याला सगळे पाठ असतील त्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेलाच असेल. कारण की निदान स्थानामध्ये जेव्हा तुम्ही थर्ड LAQ वर जाल तेव्हा थर्ड LAQ मध्ये स्पष्ट सांगितलं जे काही निदान स्थानातले अध्याय आहेत त्या सगळ्या अध्यायापैकी एक तुम्हाला LAQ येणं अपेक्षित आहे. सप्लिमेंटरी पेपर मध्ये 2 आले होते, काही हरकत. आणि इथं आणखीन एक काय झालं होतं सप्लिमेंटरी पेपर मध्ये, ऑन द स्पॉट क्वेश्चन बदलून दिला होता. तुम्हाला साध्य असाध्यत्व विचारलं होतं. हा जो सेकंड क्वेश्चन होता त्याच्यामध्ये साध्य असाध्यत्व व्याधीचं विचारलं होतं, परंतु ऑन द सेंटरवर लेकरांना पेपर क्वेश्चन चेंज करून दिला होता. त्यांना सांगितलं होतं की कुष्ठव्याधीचं वर्णन करायचं आहे. यासाठी पण माइंडसेट आपला तयार करून ठेवायचा. ऑन द स्पॉट काहीही होऊ शकतं. ठीक आहे, बघा थर्ड LAQ असायला पाहिजे निदान स्थानाच्या अध्यायावर. तर कुष्ठ जे काही विंटर 2024 चा पेपर होता त्यामध्ये कुष्ठव्याधीवर आलेला आहे. कुष्ठव्याधी निदान स्थान 5वा अध्याय आणि प्रमेहामध्ये काय निदान स्थान 4था अध्याय. म्हणजे थर्ड LAQ फॉलो झालेला आहे. फक्त सेकंड LAQ निदान स्थानावर 2 आले होते सप्लिमेंटरी पेपरला, एवढं लक्षात. त्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचंय. ओके, थोडंफार खालीवर होऊ शकतं, त्यासाठी ऑलरेडी माइंडसेट आपला प्रिपेअर ठेवायचा आहे. नेक्स्ट फोर्थ LAQ. फोर्थ LAQ तुम्हाला विमान स्थानावर सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही विंटरचा पेपर होता त्यामध्ये स्रोतसच आलेला होता. त्याच्यामध्ये विमान स्थानचा जो 5वा अध्याय आहे स्रोतो विमान, हा खूप महत्वाचा अध्याय. याच्यामधले श्लोक पाठ केले तरी पण चालेल. स्रोतो विमानचा जो अध्याय आहे या अध्यायावर जशाला तसा हा क्वेश्चन आलेला आहे. आणि नेक्स्ट अष्ट आहार विधी विषय म्हणजे तुमच्या 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला भेटेल. रोग भिषक जीती अध्यायामध्ये पॉइंट भेटून जाईल. म्हणजे फोर्थ LAQ फॉलो झालेला आहे. इन शॉर्ट तर समरी आपल्याला काढायची गेली तर ब्ल्यू प्रिंट नुसार काय होतं की सूत्रस्थानवर 2, निदान स्थानवर 1 आणि विमान स्थानवर 1 असं तुमचे LAQ यायला पाहिजे. परंतु सप्लिमेंटरी पेपर मध्ये फॉलो झाला नाही. सप्लिमेंटरी पेपर मध्ये काय झालंय, तुमचे सूत्रस्थानावर 1, निदान स्थानावर 2 आणि विमान स्थानावर 1 अशा प्रकारे LAQ पडले आहेत. तरीही काही हरकत नाही. ज्यांचं निदान परफेक्ट होतं त्यांना दोन्ही LAQ सोपे गेले असणार आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. शॉर्ट मध्ये समरी तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्हाला पेपर मध्ये सूत्रस्थानवर 2, निदान स्थानवर 1 आणि विमान स्थानावर 1 असे 4 LAQ पेपरला येणार आहे. सगळ्यात महत्वाचे हे 3 स्थान आहेत, सूत्र, निदान आणि विमान. ओके, क्लिअर सगळ्यांचं. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण हेतू. सॉरी, नेक्स्ट आपण बघूया SCQ. SCQचा पॅटर्न बघा, सिंपल आहे. वर 2 SCQ असतील, निदान स्थानावर 1 SCQ असेल. ओके, विमान स्थानवर 2, इंद्रियवर 1 आणि शारीरवर तुम्हाला इथं बघा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 शारीरवर 2 SCQ भेटतील तुम्हाला. ठीक आहे, पॅटर्न कळाला. सूत्रस्थानचे 2, निदान स्थानचा 1, विमान स्थानचे 2, इंद्रिय स्थानचा 1 आणि शारीर स्थानचे 2 असे मिळून तुम्हाला किती 8 SCQ येणार आहे. ओके, महत्वाचे स्थान बघा, तुम्हाला सूत्रस्थानवर 2 LAQ सांगितले होते, निदान स्थानवर 1 LAQ सांगितला होता आणि विमान स्थानवर काय सांगितलं होतं, 1 LAQ सांगितले. ठीक आहे, त्याचबरोबर शारीर स्थानवर 2 SCQ आहे. इंद्रियवर फक्त 1 SCQ आहे. ते पण क्वेश्चन्स फिक्स असतात इंद्रिय स्थानचे, जे आपण आपल्या लेक्चर्स मध्ये करून घेतलेले आहे. ठीक आहे, तर बघूया सूत्रस्थान. इथं काय सांगितलं, सूत्रस्थानचे 2 SCQ येणं कन्फ्युजन होतं. परंतु विंटरच्या पेपरला फॉलो झालंय, काही प्रॉब्लेम नाही विंटरच्या पेपर. आता तुम्ही स्वतः ब्ल्यू प्रिंट मध्ये जाऊन बघायचंय की पहिला SCQ कशावर होता किंवा कोणत्या सूत्रस्थानच्या अध्यायावर होता. ते काम तुमचं आहे, तुम्ही बघा. मी फक्त इन शॉर्ट तुम्हाला समरी सांगितली की सूत्रस्थानमध्ये 2 SCQ आले पाहिजे. विंटर पेपरला तर फॉलो झालाय. विंटर पेपरला फर्स्ट काय विचारलंय की ओज, ओजाचे स्वरूप आणि ओजाचे क्षय लक्षणे विचारले, तो की 17व्या अध्यायामधला क्वेश्चन आहे. क्लिअर. देन अपकर्पणजन्य व्याधी 23व्या अध्यायामध्ये हे पण आपण शिकवलेलं आहे. पुढे सप्लिमेंटरी पेपरला मात्र एकच आलेला आहे SCQ. सूत्रस्थानावर फक्त 1 SCQ आलाय आणि निदान स्थानावर ऑब्झर्व केलं ना, पेपरला जास्त निदान स्थानावर फोकस केलेला आहे. LAQ पण 2 दिलेत आणि SCQ पण तिथं तुम्हाला 2 ते 3 SCQ भेटतील तुम्हाला निदान स्थानावर. इथं सूत्रस्थानावरचा फक्त एकच SCQ आलेला आहे, तो पण कोणता आहे,
निद्रेची व्याख्या व प्रकार लिहा. 21व्या अध्यायामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन भेटून. ठीक आहे. नेक्स्ट, हे झालं आपलं सूत्रस्थानाचं. सूत्रस्थानामध्ये काय, विंटर पेपरला 2 क्वेश्चन आले होते आणि सप्लिमेंटरी पेपरला फक्त एकच क्वेश्चन आला होता. नेक्स्ट, निदान स्थान. निदान स्थानावर एकच एसएक्यू येणं अपेक्षित आहे. ते एकच एसएक्यू येणं अपेक्षित आहे. परंतु तिथं काय झालंय, सप्लिमेंटरी पेपर बरोबर एकच एसएक्यू आलेला आहे. प्रमेयाची पूर्वरूपे उपद्रव वर्णन करा, जे की तुमचा निदान स्थानचा 4था अध्याय आहे. परंतु सप्लिमेंटरी पेपरला 2 निदान स्थानाचे एसएक्यू आलेले आहेत. म्हणजे शारीरिक स्थानचा एक एसएक्यू कमी करून त्यांनी निदान स्थानचा एक एसएक्यू वाढवलेला आहे. त्यामध्ये प्रमेय आणि निदानार्थकर रोग. तुम्हाला निदानार्थकर रोग, उन्माद अपस्मार या टॉपिक मध्ये भेटून जाते. आणि प्रमेय तर माहिती, निदान स्थानचा 4था अध्याय. ठीक आहे. पुढे विमान स्थानावर 2 क्वेश्चन येणं अपेक्षित होतं, तसेच 2 क्वेश्चन आलेले आहेत. विंटर पेपरला जनपद अध्याय म्हणजे 3ऱ्या अध्यायावर क्वेश्चन आलेला आहे. तसेच शास्त्रज्ञानाचे उपाय म्हणजे 8व्या अध्यायावर क्वेश्चन आलेला आहे. अँड सप्लिमेंटरी पेपर मध्ये काय झाले, विमान स्थानाच्या 6व्या अध्याय आणि 5व्या अध्यायावर क्वेश्चन आलेले. 7व्या अध्यायामधला कृमी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. कृमी रोगाची चिकित्सा लिहा, हा 7व्या अध्यायातून क्वेश्चन आलेला आहे. त्याचबरोबर स्रोतदृष्टीची सामान्य हेतू आणि सामान्य लक्षणे 5व्या अध्यायाचा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे इथं एक्झॅक्ट ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे, काही प्रॉब्लेम. पुढे इंद्रिय स्थानामध्ये पण ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली. इंद्रिय स्थानावर एक क्वेश्चन येणं अपेक्षित होतं. एसएक्यूचा तो एकच क्वेश्चन विचारला गेलाय. विंटर 2024 मध्ये छाया आणि प्रभा यातील फरक विचारला होता. तसंच सप्लिमेंटरी मध्ये अरिष्टची व्याख्या लिहून दूत विषयक अरिष्ट म्हणजे 12व्या अध्यायातून क्वेश्चन आला. इंद्रिय स्थानचे आपण स्टार्टिंगचा अध्याय करतो, परंतु 12व्या अध्याय पण जात नाही. त्यांनी बरोबर 12वा अध्याय उचललाय आणि त्याच्यावरच क्वेश्चन टाकलेला आहे. ठीक आहे. परंतु तरीही इंद्रिय स्थानची जी काही ब्ल्यूप्रिंट आहे तो फॉलो झालेली आहे. नेक्स्ट, शारीरिक स्थान. शारीरिक स्थान मध्ये पण 2 क्वेश्चन येणं अपेक्षित होते. दोनच क्वेश्चन आलेले आहेत दोन्ही एक्झामला. 2 क्वेश्चन येणं अपेक्षित होते. फर्स्ट विंटर पेपरला मानस प्रकृती म्हणजे 4थ्या अध्यायातून आलेला आहे आणि शरीर वृद्धिकर आणि बल वृद्धिकर भाव म्हणजे 6व्या अध्यायातून क्वेश्चन आलाय, काही प्रॉब्लेम. नेक्स्ट, सप्लिमेंटरी पेपरला गर्भोपघातकर भाव म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायात तुम्हाला ते भेटून जाईल पॉइंट. आणि प्रज्ञापरात सविस्तर वर्णन करा, पहिल्याच अध्यायामध्ये आहे. येतं पण ब्ल्यूप्रिंट तुमची जशाला तशी फॉलो झालेली आहे. ठीक आहे. इथं तो आपलं हे सगळं डिस्कशन संपलं. इन शॉर्ट समरी तुम्हाला काय लक्षात ठेवायची, जी आपण इथं बघितली होती ती समरी लक्षात ठेवायची आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. फर्स्ट तुमचं काम असेल की सूत्रस्थानचे तर सगळे मस्टूनोलच आहे, पण इंद्रिय स्थानचे कोणते अध्याय एन केला आहे ते टिक करून घ्या. ते अध्याय नकाच करू, डोक्याला जास्त ताण नका देऊ, ते करा. शारीरिक स्थान, विमान स्थान, निदान स्थान, सूत्रस्थान यांचं पण तसंच करा. की ज्या अध्यायावर क्वेश्चन येणारच नाही असं सांगितलेलं आहे त्या अध्यायाकडे जाऊच नका, तिथं टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाहीये. इन शॉर्ट एवढंच लक्षात ठेवायचंय, एलएक्यू आणि एसएक्यू. एलएक्यू सूत्रस्थानावर 2 एलएक्यू असतील, निदानवर 1 असेल आणि विमानवर 1 असेल. त्याचबरोबर जे काही एसएक्यूचा पॅटर्न सांगितलेला आहे तुम्हाला, सूत्रस्थानवर 2 असतील, निदान स्थानवर 1 असेल, विमान स्थानवर 2 असतील एसएक्यू, इंद्रिय स्थानवर 1 असेल आणि शारीरिक स्थानवर 2 असतील. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात चेंजेस थोडेफार होऊ शकतात. मोस्टली सप्लिमेंटरी पेपरला आपल्याला चेंजेस बघायला भेटतात. म्हणजे इव्हन साहित्यच नाही, बाकीच्या सब्जेक्टचे तुम्ही ब्ल्यूप्रिंट अनालिसिस बघितलं असेल तसे थोडेसे चेंजेस होतात, परंतु ब्ल्यूप्रिंटच्या बाहेर काहीही जात नाही. आता आपण बघितलं सूत्रस्थानावर 2 एलएक्यू अपेक्षित होतं, पण ते निदान स्थानावर विचारले, ते काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपण एक एलएक्यू आहे निदानवर म्हणून तिथले सगळे अध्याय करतो, म्हणून मग तिथे आपण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. ब्ल्यूप्रिंटच्या बाहेर, ब्ल्यूप्रिंटला असं सोडून काही विचारलेलं नाही. थोडस 2 क्वेश्चनच्या जागी 1, 1च्या जागी 2 असं थोडंसं करू शकतात. परंतु जे विंटरचे पेपर्स असतात त्याला एक्झॅक्ट ब्ल्यूप्रिंट फॉलो होते. सगळ्या सब्जेक्टची ऑलमोस्ट ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली होती. ठीक आहे. आणि जे इथं क्वेश्चन्स आले होते ते ऑलमोस्ट आपण जे काही आपल्या टेस्ट घेतो, म्हणजे मंथली टेस्ट असतात आपल्या, त्याचबरोबर मार्क्स टेस्ट असतात, त्या सगळ्या टेस्ट मध्ये आपण हे क्वेश्चन्स कधी ना कधी टाकलेलेच होते. ते जरी टेस्ट सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह केले असतील आणि सब्जेक्टच्या टीचरला जर विचारलं असेल की मी ही टेस्ट सॉल्व्ह केली, ह्याच्यात मी काय लिहिलं पाहिजे आणखीन किंवा काय चूक आहे, तर तिथेच त्यांचे ते क्वेश्चन्स परफेक्ट होत जातात. म्हणजे एक्झाम मध्ये थोडं जरी ब्ल्यूप्रिंट खालीवरी झाली तरी काही टेन्शन राहत नाही.
ठीक आहे. होप सो सगळ्यांना समजलं असेल संहिता अध्ययन 2 मध्ये कशाप्रकारे ब्लूप्रिंट फॉलो झाली आहे, किती पर्सेंट झाली आहे. विंटर पेपरला तर 100% झाली होती. फक्त सप्लिमेंटरी पेपरला 90 to 95% ब्लूप्रिंट फॉलो झाली होती. तरी काही हरकत नाही. सगळं ब्लूप्रिंट मधलेच क्वेशन्स होते. होप सो सगळ्यांना इथं अंडरस्टँडिंग झाली असेल, की कशाप्रकारे समरी आपल्याला प्रत्येक पेपरची काढायची आहे. इथे आपण इथं संहिताचं बघितलं. त्याचप्रकारे टीचर तुम्हाला सांगते, की प्रत्येक सब्जेक्टचं समरी इन शॉर्ट सांगतायत, की कशाप्रकारे कोणते क्वेशन्स येतायत किंवा कोणते क्वेशन येत नाहीयेत. त्याप्रकारे जरी तुम्ही अभ्यास केला तरीही चालेल. तर आता वेळ वाया नका घालू. खूप कमी दिवस राहिलेत. मोठा सिलेबस आहे. संहिता आहे, अगततंत्र आहे, रस आहे, द्रव्य आहे. वास्ट सब्जेक्ट आहे यांचा. आणखीन यांच्या स्वतःच्या नोट्स जर तुमच्या प्रिपेअर असेल, तर थोडं पटापट रिव्हिजन होतं म्हणा. नसतील नोट्स प्रिपेअर, वेळ असेल तर करा, वेळ नसेल तर झेरॉक्स मारा आणि पटापट अभ्यासाला सुरुवात करा. आता टाईमपास करायला वेळ नाहीये. मॅम मला हे डाऊट आहे, असं विचारायला बिलकुलच घाबरायचं नाहीये. डायरेक्ट कोणत्याही फॅकल्टीला तुम्ही मेसेज करू शकता. ते तुम्हाला थोड्या वेळात आन्सर करतील. ठीक आहे? त्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट.